सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यात जीबीएस बळींची संख्या 6 वर. बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील शेरेबाजी. पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बेड्या. सांगलीत चिमुकलेवर लैंगिक अत्याचार करून हत्या. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हत्या केल्याचा संशय. संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या सिडको परिसरात कारनं चिरडल्यानं 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. वडील मोबाईलमध्ये गुंग असतानाच डोळ्यासमोर मुलाचा अपघात. नागपुरातील मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. 3000 कोंबड्या नष्ट. ताजबाग आणि आसपासचा 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित. सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात यावी. सोयाबीन खरेदीबाबत राज्याचा केंद्राला प्रस्ताव. पणन विभागाची केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी. आरबीआयचं पतधोरण जाहीर. 25 बेसिस पॉइंट्सनं रेपो रेटच्या दरामध्ये कपात. कर्जाचा हप्ता कमी होणार. कर्जदारांना दिलासा.